लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची एक नवीन मेथड बघितली आहे. त्या मेथडचं नाव आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर कम्प्लीट करत होतो आपण. लेफ्ट हँड साईडला जो एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आहे इक्वल्स टू, हे जे इक्वल्स टू झिरो असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी लेफ्ट हँड साईड आहे, त्या लेफ्ट हँड साईडला आपण एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर असं कम्प्लीट करत होतो. एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. आणि नंतर आपण सॉल्व्ह करत होतो. त्या मेथडचा यूज करून आपण 2 एक्झाम्पल लास्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह केले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण तीच मेथड कम्प्लिटिंग द स्क्वेअर, तीच मेथड कंटिन्यू करणार आहे. अजून प्रॅक्टिस सेटमध्ये जे एक्झाम्पल येतं ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. मेथड लिहिली होती, जे काही आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय तर अँसर येण्यासाठी बरेच कॅल्क्युलेशन करावं लागते, पण आपलं काम ते नाही, आपण मेथड शिकतोय इथं. ठीक आहे, तर आपण आजच्या लेक्चरमध्ये फर्स्ट एक्झाम्पल रूटच फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. फक्त मेथड वेगळी यूज करायची आहे. 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता पहा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल्स टू 0. आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे आणि मेथड कुठली वापरायची आहे? बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर. स्क्वेअर कम्प्लीट करायचा आहे, म्हणजे ह्या साईडला आपल्याला काय करायचं आहे? एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर असं कुठलं तरी ए साठी एक्सप्रेस करायची ही साईड, एक लेफ्ट हँड साईड. कशी एक्सप्रेस करायची? एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर ह्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायची. आता पहा, ही मेथड यूज करत असताना y² जो आहे, व्हेरिएबल जो आहे, त्याचा कोएफिशियंट ऑलवेज 1 ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याचा कोएफिशियंट ऑलवेज, अदरवाइज परत ते ऑब्टेनेबल एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर याच्यामध्ये ते ऍडजस्ट नाही होणार, कारण एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपेन्शन x² प्लस 2ax आहे, तर x² येईल तिथं. तर ऑलवेज हा जो y² आहे त्याचा कोएफिशियंट ह्या मेथडमध्ये 1 करून घ्यायचा आहे. जर अगोदरच 1 असेल ऑलरेडी तर काही नाही करायचं, पण ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याचे आपल्याला रूट फाइंड आउट करायचे. बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड यूज करायची. तर त्या मेथडमध्ये हा जो y² आहे त्याचा कोएफिशियंट ऑलवेज 1 करून घ्यायचा आहे. सध्या तरी इथं मला तो 2 दिसतोय. याच्या अगोदर जे 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये ऑलरेडीच हा कोएफिशियंट 1 होता. पण आणि त्याच्यामुळे आपलं काम पुढे लगेच, पण एक स्टेपचं कॅल्क्युलेशन इथं अजून करायचं आहे. हा जो y² चा कोएफिशियंट आहे तो 1 करायचा आहे. आणि तो का 1 करायचा असतो? तर आपल्याला ह्या एक्सप्रेशनला एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर याच्यामध्ये थोडं एक्सप्रेस करायचं आहे. आणि ते एक्सप्रेस करत असताना एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन तर x² प्लस 2x आहे. तिथं तर x² चा कोएफिशियंट काही नसतोच, त्यामुळं परत तो ऍडजस्ट करायला टफ जाईल. त्यामुळे इथंच अगोदरच मी काय करतोय, हा जो y² आहे त्याचा कोएफिशियंट 1 करतोय. सिम्पली मला काय करावं लागेल? 2 ना डिवाइड करावं लागेल सगळीकडेच. तर 2 डिवायडेड बाय 2 इज 1. 9 डिवायडेड बाय 2 into 1 plus 10 divided by 2 is 5 equals to 0. सिम्पली काय केलं मी? 2 ना थ्रू आउट सगळीकडे दोन्ही साईडला डिवाइड केलं. 0/2 इज 0, 10/2 इज 5, 9/2 काही होत नाही, तर पण 9/2 लिहिले मी, आणि 2/2 इज 1. सो दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे किंवा ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे एकच आहे, कारण हे दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन तसे एकच आहेत. आता काय करायचं? ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ज्या y² आणि y याचे टर्म आहे तीच फक्त कन्सिडर करायची आहे. आणि टर्म आहे y² प्लस 9/2 इंटू 1, ही टर्म मी कन्सिडर केली. कॉन्स्टंट टर्म मी थोडा वेळ विसरून जातोय, नंतर तिला मी ऍडजस्ट करणार ते कॉन्स्टंट टर्मला. तर मी फक्त ह्या 2 टर्म कन्सिडर केल्यात आणि याच्यामध्ये मला काहीतरी ऍडजस्टमेंट करायची, सो दॅट धिस टर्म इज अ स्क्वेअर, एक्स प्लस ए चा स्क्वेअर भेटेल. ठीक आहे, असं ऍडजस्ट करायचं आहे. आणि सपोज दिस इज फर्स्ट इक्वेशन. हे इक्वेशन मी नंतर पण यूज करणार आहे एकदा, त्यामुळे मी त्याला नाव दिलंय फर्स्ट इक्वेशन. एक मिनिट फक्त. पाहता, हां ठीक आहे, मी इथे इम्प्लाइज नाही करत, मी हे इंडिपेंडेंट लिहिले. ह्या स्टेपवरून आता लेफ्ट हँड साईडला तर मी काही करत नाही. राईट हँड साईडचं जे ब्रॅकेट एक्सपान्शन आहे ते मी लिहितोय y² प्लस 9/2 इंटू y
plus k. This left hand side as it is. Left hand side as it is. X plus a bracket square. X plus a bracket square. यालाच मी फक्त x याचं जे एक्सप्रेशन ते लिहितोय x plus a bracket square. This is x square plus 2ax plus a square. a plus b bracket square चं एक्सपान्शन. पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ह्या दोन्ही नंबरचा प्रोडक्ट a इंटू x आणि प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर a चा स्क्वेअर. फॉर्म्युला यूज केलाय a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. लेफ्ट हँड साइड तर ॲज इट इज दिली, काहीच नाहीये. राईट हँड साइड अशी. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर y स्क्वेअर आहे. मी तर एक गोष्ट केली, माझा जो व्हेरिएबल आहे y आहे. ठीक आहे. व्हेरिएबल y आहे तर मी फक्त लेफ्ट हँड साइडला राईट हँड साइडला पण y ऍडजस्ट करतोय आणि y ऍडजस्ट केल्यामुळे y प्लस a चा स्क्वेअर लागतोय मला. दिस इज y स्क्वेअर आणि प्लस 2a इंटू y. हा, एवढी गोष्ट लक्षात घ्या. याच्या अगोदरचे दोन एक्झाम्पल होते, त्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये काय होतं, व्हेरिएबलच तुमचा x होता, पण गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबलच y आहे. त्यामुळे इकडे जे घेताय तुम्ही y प्लस a घ्या, x प्लस a नाही. ठीक आहे. व्हेरिएबल y आहे तर y प्लस a, तर y प्लस a चा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a इंटू y प्लस a स्क्वेअर. एवढं होतंय. फक्त y घ्यायचा होता फक्त मला x स्क्वेअर, जो मी x घेतला होता त्याच्या जागेवर y घ्यायचा होता. आता पहा, जर लेफ्ट हँड राईट हँड साइड जर बघितली तर y स्क्वेअर आहे, y स्क्वेअर आहे, y आहे, y आहे, कॉन्स्टंट आहेत. सिम्पली कम्पेअर करायचे आहेत मला दोन्ही पण साइडचे कोएफिशियंट्स. ऑन कम्पेअरिंग कोएफिशियंट्स आणि कोणाचे कोएफिशियंट्स कम्पेअर करायचे पहा, तर y स्क्वेअर याचा कोएफिशियंट, y याचा कोएफिशियंट, कॉन्स्टंट हे कोएफिशियंट कम्पेअर करायचे. तर y स्क्वेअरचा कोएफिशियंट दोन्ही पण साइडला 1 आहे. सो वी गेट 1 इक्वल्स टू 1. कोएफिशियंट ऑफ y स्क्वेअर ऑन लेफ्ट हँड साइड, कोएफिशियंट ऑफ y स्क्वेअर ऑन राइट हँड साइड. सो 1 इक्वल्स टू 1. नाउ कोएफिशियंट ऑफ y ऑन लेफ्ट हँड साइड, दिस इज 9/2. ठीक आहे. कोएफिशियंट ऑफ y ऑन लेफ्ट हँड साइड इज 9/2 आणि कोएफिशियंट ऑफ y ऑन राइट हँड साइड इज 2a. ठीक आहे. 2a आहे. आता कॉन्स्टंट कोएफिशियंट कम्पेअर करायचे. हे इक्वेशन मला कुठून भेटलंय, y स्क्वेअरचा कोएफिशियंट कम्पेअर करून 1 इक्वल्स टू 1. y चा कोएफिशियंट 9/2 आहे लेफ्ट हँड साइडला, y चा कोएफिशियंट 2a आहे राइट हँड साइडला. सो 9/2 इक्वल्स टू 2a असं भेटलंय मला. आता कॉन्स्टंट कोएफिशियंट, कॉन्स्टंट आहे k लेफ्ट हँड साइडला आणि राइट हँड साइडला आहे a स्क्वेअर. आता पहा, हे इक्वेशन तर वरून काही भेटणारच नाहीये. या इक्वेशन वरून मला a ची व्हॅल्यू भेटेल. 9/2 इक्वल्स टू 2a. 9/2 इक्वल्स टू 2a आहे. सो a इक्वल्स टू, हा 2 इकडे डिव्हाइड होईल आणि डिव्हाइड झाल्यानंतर 9/2 इंटू 2. 9/2 इंटू 2 म्हणजे 9/4 इक्वल्स टू a असं भेटेल मला. 9/4 इक्वल्स टू a आणि कॉमा करा आणि त्या पुढे k इक्वल्स टू काय आहे, a स्क्वेअर आहे आणि a तर मला भेटलाय 9/4. a इज 9/4, therefore a स्क्वेअर इज 81/16. ठीक आहे. k इज 81/16. why k is 81/16? because a is 9/4. 9/2 into 2. 9/2 into 2 म्हणजे 9/4 equals to a असं भेटलंय मला. a equals to 9/4 आणि k तर काय आहे, a स्क्वेअर आहे. k equals to a स्क्वेअर आणि a तर 9/4 आहे म्हणजे 9/4 चा स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर 81, 4 चा स्क्वेअर 16, therefore k is 81/16. तर ही व्हॅल्यू भेटली मला a ची, ही व्हॅल्यू भेटली मला k ची. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू मला इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या फ्रॉम 1. आणि 1 वरून काय भेटतंय मला फ्रॉम इक्वेशन 1 काय आहे, तर y स्क्वेअर आहे प्लस 9/2 इंटू y आहे आणि प्लस k आहे. ठीक आहे. प्लस k आहे. तो मी प्लस आणि k ची व्हॅल्यू पण माझ्याकडे आहे, तर मी सध्या इथे लिहित नाहीये. तो k इथे लिहित नाहीये, तो मी नंतर राईट हँड साइडला लिहितो. इक्वल्स टू आहे y प्लस a आहे. y प्लस a आणि a ची व्हॅल्यू मला भेटली 9/4 आणि ह्याचा स्क्वेअर आहे.
ठीक आहे. तर मी ह्या इक्वेशन 1 मध्ये काय केलंय, राईट हँड साईड तर राईट हँड साईडच्या जागेवर लिहिली आहे, लेफ्ट हँड साईडच्या ह्या दोनच टर्म लिहिल्या आहेत फक्त वाय स्क्वेअर प्लस 9/2 इंटू वाय. पण प्लस के इथं मला लिहायचा होता, तुम्ही लेफ्ट हँड साईडला न लिहिता शिफ्ट करून राईट हँड साईडला लिहितोय. प्लस के आहे आणि के इज 81/16 आहे. 81/16 लेफ्ट हँड साईडला प्लस मध्ये, राईट हँड साईडला 81/16. ठीक आहे, असं लिहायचं मला फक्त 81/16. आता मी खालचा पार्ट रफ करतोय. वाय स्क्वेअर प्लस 9/2 इंटू वाय आहे इक्वल्स टू, हे मला एक्सप्रेशन भेटलंय. माझं गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन जे होतं, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन हे माझं गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं, वाय स्क्वेअर प्लस 9/2 इंटू वाय प्लस 5. तर गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ह्या दोन टर्म तर इथं आहेत, फक्त प्लस 5 नाही आहे. तर मग मी तो दोन्ही साईडला प्लस 5 करणार आहे. ठीक आहे, प्लस 5. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे पहा, वाय स्क्वेअर प्लस 9/2 इंटू वाय हे तर आहे. तर इथं मी 5 ऍडजस्ट करतोय, प्लस 5. ठीक आहे, जर मी 5 ऍडजस्ट केलं तर मला तो राईट हँड साईडला पण ऍडजस्ट करावं लागेल. राईट हँड साईड तर माझी अशी आहे, वाय प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 81/16 आणि मला 5 ऍडजस्ट करायचं आहे, कारण मी 5 इकडं लेफ्ट हँड साईडला ऍड केला तर इकडं पण राईट हँड साईडला ऍड करावं लागेल. ठीक आहे, दिस विल इम्प्लाइज दॅट. ठीक आहे, हे तर मी असंच ठेवतोय, वाय स्क्वेअर प्लस 9/2 इंटू वाय प्लस 5 इक्वल्स टू. ठीक आहे, ही पण टर्म मी ॲज इट इज ठेवतोय, वाय प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर. फक्त मी हे कॅल्क्युलेशन करून घेतोय, 81/16 प्लस 5, 81/16 प्लस 5. आता हे जो नंबर येणार आहे पहा, एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे. सिम्पली तुम्हाला मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे आणि मोठ्या नंबरचं साईन द्यायचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, ह्याच्यातला मोठा नंबर कोणता आहे. ठीक आहे, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे आणि मोठ्या नंबरचं साईन द्यायचं आहे. तर मोठा नंबर कुठला आहे जर तुम्ही बघितलं तर 16, 81/16 आणि 16 5 जा 80 होतं पहा, 16 5 जा 80. तर हा 5 पेक्षा मोठा नंबर आहे, 16 5 जा 80 होत आहे आणि 81 आहे. Therefore this number is more than 5. 5 पेक्षा मोठा नंबर येतो, 5 पॉईंट समथिंग येणार आहे. तर हे कॅल्क्युलेशन केलं, 16 5 जा 80 आणि काहीतरी 5 पेक्षा मोठा नंबर येतो. तर ह्या नंबरमधून फक्त हा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे आणि मोठ्या नंबरचा साईन निगेटिव्ह आहे. सिम्पली मग मला 81/16 याच्यामधून 5 सबट्रॅक्ट करायचा आहे आणि निगेटिव्ह मध्ये ते कॅल्क्युलेशन येणार आहे. आता पहा, 81 मधून 5 सबट्रॅक्ट करायचा आहे. असं का करायचं असतं पहा, एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे असं जर असेल, एकदा प्लस एकदा मायनस आणि ऍडिशन करायचे असेल तर सिम्पली जो मोठा नंबर आहे त्याच्यातून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे आणि जे मोठ्या नंबरचं साईन आहे ते द्यायचं आहे. हा मोठा नंबर आहे, हा छोटा नंबर आहे, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे, मोठ्या नंबरचं साईन निगेटिव्ह आहे. सो 81/16 याच्यामधून फक्त 5 सबट्रॅक्ट करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे तर इथं डिवाइड बाय 1 आहेच, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 81 इन 1 जा 1. ठीक आहे, सो 81 इंटू 1 इज 81 आणि याच्यामध्ये 16 इंटू 5. ठीक आहे, मी ते कॅल्क्युलेशन करतोय इथं, इकडे ते मी कॅल्क्युलेशन करतोय 81/16 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं मला 5/1. हे कॅल्क्युलेशन मी इथं करतोय आणि नंतर फक्त लिहिणार आहे. 81/16 मधून 5 सबट्रॅक्ट करायचं आहे. दिस इज इक्वल्स टू 81 इंटू 1 इज 81 मायनस 16 इंटू 5 इज 80 अपॉन 16 इंटू 1 इज 16. सो दिस इज 81 मायनस 80 इज 1/16. 1/16 येणार आहे. हे कॅल्क्युलेशन मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट केला तर 1/16, पण निगेटिव्ह त्याला राहणार आहे. दिस इज 1/16. ठीक. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपलं गिव्हन, वाय स्क्वेअर प्लस 9/2 इंटू वाय प्लस 5. आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे, बट दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन इज धिस. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन इक्वल्स टू असं ऑब्टेन केलंय. मला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे. सो पुट दिस इक्वल्स टू 0. पुट वाय स्क्वेअर
प्लस 9/2 इंटू वाय प्लस 5 इक्वल्स टू 0. हे का पुट करायचंय तर ॲक्च्युली याचे तर मला रूट फाइंड आउट करायचे आणि मला काय भेटेल मग पहा वी गेट. जर मी हे इक्वल्स टू 0 पुट केलं बट धिस इज इक्वल्स टू धिस आहे म्हणजेच मला भेटतंय y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/16 इक्वल्स टू 0 असं भेटेल. ठीक आहे. तर हे मी 0 पुट केलंय आणि का 0 पुट केलंय तर मला असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे माझं गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मला याचे तर रूट फाइंड आउट करायचे आहेत बट धिस इक्वल्स टू हे आहे म्हणजे मला ह्याचे रूट फाइंड आउट करायचे आहेत सिम्पल. आणि आता दिस इज ए स्क्वेअर मायनस हा जो नंबर आहे तो फक्त मला कुठल्या तरी नंबरचा स्क्वेअर लिहायचा आहे. सो दिस विल इम्प्लाय दॅट y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर y प्लस 9/4 ब्रॅकेट मायनस हा जो नंबर आहे आता 1/16 तो नंबर फक्त मला एक्सप्रेस करायचा आहे काय कुठल्या तरी नंबरचा स्क्वेअर. तर हा कोणाचा स्क्वेअर आहे 1/16 कोणाचा स्क्वेअर आहे तर तो मी जर बघितला तर हा 1 चा स्क्वेअर आहे आणि हा 16 4 चा स्क्वेअर आहे म्हणजे तो नंबर 1/4 चा स्क्वेअर आहे. 1/4 चा हा 1/16 इज द स्क्वेअर ऑफ 1/4. दिस इज इक्वल्स टू आता हे काय भेटलंय मला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर भेटलंय आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर भेटत असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए मायनस बी इंटू ए प्लस बी. दिस इज ए स्क्वेअर मायनस दिस इज बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं भेटलंय. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं तर ए मायनस बी इंटू ए प्लस बी. सो ए मायनस बी लिहितो मी ए हा झाला y प्लस 9/4 आणि मायनस बी करायचा आहे आणि बी इज 1/4. ठीक आहे इंटू ए प्लस बी. आता ए लिहायचं मी परत y प्लस 9/4 आणि प्लस बी आणि बी इज 1/4 इक्वल्स टू 0. ठीक आहे असं झालं. दिस विल इम्प्लाय दॅट ही कॅल्क्युलेशन मी करतोय 1y प्लस 9/4 मायनस 1/4. ठीक आहे. आता 9/4 दोन्हीचा डिनॉमिनेटर 4 आहे सिम्पली न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करून घ्यायचं आहे 9 मायनस 1. सो दिस इज y प्लस हे दोन्हीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे 4 तर सिम्पली 9 मायनस 1 इज 8/4 8/4 इज 2. सो दिस इज सिम्पली y प्लस 2 इंटू आता y प्लस ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करायचे 9/4 प्लस 1/4 दोन्हीचा डिनॉमिनेटर सेमच आहे 4. सो सिम्पली न्यूमरेटर करायचे 9 प्लस 1 सिम्पली 10/4 आहे. सो y प्लस ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन 9/4 प्लस 1/4 9/4 प्लस 1/4 दोन्हीचा डिनॉमिनेटर 4 आहे तर डिनॉमिनेटरमध्ये 4 तर राहणारच आहे. सिम्पली 9 प्लस 1 न्यूमरेटरची ॲडिशन करायची 10/4. ठीक आहे 10/4 याला मी अजून थोडं सिम्प्लिफाय करून लिहिता येते 10/4 इज 5/2 पण ठीक आहे राहू दे. इथपर्यंतचं माझं कॅल्क्युलेशन आलंय. आता ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे y प्लस 2 इंटू धिस नंबर ह्या दोन्हीचा प्रोडक्ट 0 आहे. याचा मिनिंग काय असणार आहे तर दोन्हीपैकी एक नंबर 0 आहे. कम्प्लीट झालंय. आता 2-3 स्टेपमध्येच रूट भेटणार आहेत मला. But the product of these two is a 0. This into this equals to 0, meaning that either this is 0 or either y plus 2 0 है किंवा मग or this number is 0. y plus either 10/4 लिया किंवा 5/2 लिया is equals to 0 because 10/4 is a 5/2. either this number is 0 or this number is 0. पण जर y प्लस 2 0 झाला याचा मिनिंग आहे y इक्वल्स टू मायनस 2 आणि जर y प्लस 5/2 हा जर 0 झाला तर त्याचा मिनिंग आहे y इक्वल्स टू मायनस 5/2. y इज अ मायनस 5/2. तर हे दोन नंबर येतात इटसेल्फ y इक्वल्स टू मायनस 2 आणि y इक्वल्स टू मायनस 5/2 हे दोन नंबरच काय आहेत तर रूट आहेत कशाचे गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. ठीक आहे. तर ही जी मेथड होती बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर त्या मेथडवरती हे मेथडचे जे रूट्स आहेत मेथड लेंदी आहे का तर बरेच ॲडजस्टमेंट याच्यामध्ये करायचे आहे. पण ॲडजस्टमेंट काय एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं 2 केले 3 केले 4 केले काही सगळं एकच आहे. आपण 3-4 एक्झाम्पल सॉल्व्ह केले
तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं स्टॉप करू तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एकदम सर्वात इझी मेथड कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणे ते तर फॉर्म्युला मेथड आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला गिवन आहे. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काही पण असू द्या, डायरेक्ट फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करण्याचे, आणि ती मेथड सगळीकडे युजफुल आहे. कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो, लिमिटेशन नाही आहे. ठीक आहे, जसं फॅक्टरायझेशन मेथडला लिमिटेशन होते, सर्वच क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यांनी सॉल्व्ह होत नव्हते. हे मेथडचं पण लिमिटेशन आहे, खूप लेंथी कॅल्क्युलेशन आहेत. तर आपण नेक्स्ट लेक्चरला सर्वात इझी आणि सर्वात कमी कॅल्क्युलेशन करून आन्सर येणारी मेथड आहे डायरेक्ट फॉर्म्युला मेथड आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला केलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचा फॉर्म्युला, आणि डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या, वी गेट द रूट्स. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला ती मेथड बघू. सध्या आजच्या पुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.